नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पनीर बटर मसाला. त्याच्यासाठी मी 5 मध्यम आकाराचे कांदे घेतले आहे. काही खडे मसाले मी घेतले आहे. 1 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 4 मिरे, 1 तमालपत्र असं मी इथे वापरलं आहे. 15 ते 20 काजू घेतले आहे आणि 5 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे. 4 छोटे टोमॅटो मी वापरले आहे. टोमॅटो गावरान मी इथे वापरले आहे. तुम्ही हायब्रिड टोमॅटो इथे वापरू शकता. आधी तुपामध्ये थोडे गरम मसाले घालून घेऊ. इथे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा तेल आणि बटर मिक्स वापरू शकता, कारण पनीर बटर मसाल्यामध्ये बटर आणि तेल हे वापरलं जातं. आता कट करून घेतलेले संपूर्ण कांदे आणि आलं लसूण मी इथे वापरलं आहे. ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटं कांदा भाजायला आपल्याला इथे वेळ लागेल. त्याच्यानंतर 1 टीस्पून जिरं पण आपल्याला इथे वापरायचं आहे. कांदा हा सॉफ्ट असा परतून झाला आहे, रंग बदलला आहे. आता आपल्याला इथे टोमॅटो वापरायचे आहे. टोमॅटोचे संपूर्ण बिया मी इथे काढून घेतले आहे. गावरान टोमॅटोऐवजी तुम्हाला हायब्रिड टोमॅटो मिळेल तर ते नक्की वापरा. ग्रेव्हीसाठी तेच टोमॅटो इथे वापरल्या जातात. रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ग्रेव्हीसाठी हायब्रिड टोमॅटोचाच वापर केला जातो. टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत इथे शिजवून घ्यायचे आहे. झाकण ठेवून आता थोडा वेळ टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी इथे शिजवून घेतले आहे. काजू पण मी यात घातले आहे. काजूऐवजी अर्धे काजू आणि अर्धे मगजबी वापरली तरी इथे चालेल. त्यानेसुद्धा एक स्मूथ अशी ग्रेव्ही तयार होते. आता आपल्याला पनीरचे जे क्यूब्स आहेत ते थोडे मोठ्या आकाराचे मी इथे करून घेतले आहे. ते आपल्याला एक नॉनस्टिक पॅन घेऊन तुपावर भाजून घ्यायचे आहे. पनीर क्यूबच्या सर्व बाजू आपल्याला चांगल्या पद्धतीने तुपावर अशा कोट करून घ्यायचे आहे. इथे पण तुपाऐवजी तुम्ही तेल आणि बटर वापरू शकता. थोडंसं काश्मीरी मिरची पावडर मी इथे वापरला आहे आणि सर्व तुकडे आपल्याला चांगल्या पद्धतीने असे 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे. सर्व बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहे. स्लो ते मीडियममध्ये गॅस ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट अशा पद्धतीने पनीर हे फ्राय करून घ्यायचं आहे. आपले पनीर हे चांगलं कोट झालं आहे. आता आपण ते बाजूला काढून घेऊ. कांदा आणि टोमॅटो जे आपण शिजवून घेतले होते ते थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेऊन आपल्याला त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा वापर करून मी इथे वाटण तयार करून घेतलं आणि आपल्याला एका गाळणीतून हे सर्व मिश्रण चाळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता एक स्मूथ असं वाटण आपलं तयार आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करू. इथे 2 मोठे चमचे मी बटर वापरला आहे. बटर जळू नये म्हणून इथे तेलाचा वापर तुम्ही करू शकता किंवा तेल आणि बटर हे सोबत वापरू शकता. इथे 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी वापरल्या आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून वापरला आहे आणि तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजून होत आहे. आता आपण सुके मसाले घालून घेऊ. पाव टीस्पून हळद,
2 टीस्पून धनेपूड आणि 3 टीस्पून मी इथे काश्मीरी मिरची पावडर वापरला आहे. आता जी ग्रेव्ही गाळून घेतली होती ती संपूर्ण ग्रेव्ही आपल्याला मसाल्यामध्ये घालायची आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं ही ग्रेव्ही शिजायला लागतो आणि ग्रेव्ही मध्ये मध्ये आपल्याला परतायची आहे. झाकण ठेवून मध्ये मध्ये स्लो गॅसवर ही ग्रेव्ही आपल्याला तळापासून ढवळून घ्यायची आहे. काजू असल्यामुळे ही ग्रेव्ही तळाशी लागण्याची खूप शक्यता असते, त्याच्यामुळे इथे थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी ही ग्रेव्ही बनते. अशा पद्धतीने तुम्ही संडे स्पेशल म्हणून ही भाजी नक्की करून बघा. तुम्ही इथे बघू शकता ग्रेव्हीला हळूहळू तेल सुटू लागले आहे. थोडा वेळ आणखी आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊ. आता ग्रेव्हीला बऱ्यापैकी तेल सुटलं आहे. ग्रेव्ही ही शिजून तयार आहे. आता त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. ही ग्रेव्ही तशी दाटसरच असते, पण आपण आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी घालून ही ग्रेव्ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी ठेवू शकतो. कारण ही ग्रेव्ही जास्त दाट ठेवली तर आणखी थंड झाल्यावर ही फार दाटसर अशी येते, त्याच्यामुळे थोडी जास्त पाणी मी इथे वापरलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. आता इथे 1 टीस्पून कसुरी मेथी आपल्याला वापरायची आहे. कसुरी मेथीचा फार छान स्वाद ह्या भाजीला येतो. तुम्ही नक्की वापरून बघा. ग्रेव्हीला चांगली उकळी येऊ देऊ. आता जे पनीर आपण भाजून ठेवलं होतं ते आपल्याला इथे वापरायचं आहे. 1 पाव पनीर मी इथे वापरला आहे. 3 ते 4 लोकांना पुरेल इतकी ही भाजी तयार झाली आहे. 2 ते 3 मिनिट भाजीला उकळी येऊ देऊ आणि 2 ते 3 मिनिट झाल्यावर इथे घरचीच साय मी इथे वापरली आहे. साय ही वापरणं आवश्यक आहे. पनीर बटर मसाल्यामध्ये ही दुधाची मलाई वापरल्या जाते. तुम्ही अमूल फ्रेश क्रीमसुद्धा इथे वापरू शकता. अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट याच्यामुळे ह्या भाजीला येते. नक्की ही बनवून बघा. आपली पनीर बटर मसाला तयार आहे. नक्की करून बघा. संडे स्पेशल म्हणून ही भाजी नक्की करून बघा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.